नमस्कार, अभिजित भारतमधनं मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। नागपूरमधील अंबाझरी बायपास रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा अपघात झाला। त्यामध्ये 2 महिलांसह 4 जण गंभीर जखमी झाले। शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात पोलीस बंदोबस्तात असलेल्या प्रशांत कोरटकरवर वकील अमित कुमार भोसलेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत त्याला पकडले। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून मोठा अनर्थ टळला। तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरची रोल्स रॉयस कार जप्त करण्याची मागणी होत आहे। उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील अन्नपूर्णा या 160 विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागली। घटनेच्या वेळी वसतिगृहात अनेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या। 3 मजली वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आग लागली आणि ती वेगाने पसरली असे अग्निशमन दलाने सांगितले आहे। या आगीतून स्वतःचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या 2 मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। म्यानमार आणि थायलंडमध्ये 200 वर्षातील सर्वात भयंकर भूकंप झाला। म्यानमारमध्ये 144 मृत आणि 730 जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। तर थायलंडमध्ये 10 मृत आणि 101 बेपत्ता आहेत। बँकॉक येथे एका बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक जण अडकले आहेत। यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने 1000 मृतांचा अंदाज वर्तविला आहे। IPL सीझन 18 मध्ये धोनी आणि कोहली यांच्यातील सामन्यात आरसीबीने सीएसकेचा 50 धावांनी पराभव केला। 2008 नंतर चेन्नईला बंगलोर विरुद्ध पहिला पराभव पत्करावा लागला। चेपॉक मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात बंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 196 धावा केल्या। कर्णधार रजत पाटीदार हा चेपॉकवर अर्धशतक झळकवणारा बंगलोरचा दुसरा कर्णधार ठरला। सध्या ChatGPTने घिबली स्टाईल नावाचे एक अनोखे फीचर लॉन्च केले आहे, ज्यामुळे इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो ट्रेंड करत आहेत। सोशल मीडियावर घिबली फीचरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल्स शेअर करत आहेत। हे फीचर सध्या इंटरनेटवर सर्वात ट्रेंडिंग आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आणि नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।